नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यूएसडी शॉक ऑइल सील लिकेज झाल्यानंतर ऑइल सील कसे चेंज करायचे। आता नवीन मार्केटमध्ये जितके पण बाईक आहेत, स्पोर्ट्स बाईक, त्या बाईकना यूएसडी शॉकअप दिले जातात। यूएसडी शॉकअप ऑइल सील लिकेज झाल्यानंतर त्याचे ऑइल सील कसे चेंज करायचे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, खास मेकॅनिकल भावांसाठी। यूएसडी शॉकअप खोलण्यासाठी मेन 7 पुलरचा यूज होतो। बघू शकता आपण आता शॉकअप ऑइल सील, आता आपण ह्या बाईकचे शॉकअप ऑइल सील चेंज करणार आहोत। अशा प्रकारे शॉकअप ऑइल सील चेंज करत आहोत आपण। ऑलमोस्ट यूएसडी शॉकअप सगळ्या बाईकची सेम असतात, फक्त जी शॉकअप ऑइल क्वांटिटी असते ती कमी किंवा जास्त असू शकते। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। बघू शकता आता आपण बॉटम आणि शॉकअप पाईप वेगवेगळे केले आहेत। हे शॉकअप ऑइल सील आपण काढून घेतले आहे। हे शॉकअप ऑइल सील आपण नवीन शॉकअप पाईपमध्ये फिट करून घेतले। शॉकअपचं वायसर, शॉकअपचा बुश, हा वरचा बुश फिटिंग करून घेतला आहे। व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ऑइल सील, शॉकअप वायसर, बुश कसे फिट करायचे, कसे ऑइल सील फिटिंग करायचे हे बघू शकता। ऑइल सील फिटिंग करण्याचा पुलर त्या पद्धतीने शॉकअप ऑइल सील फिटिंग करून घ्यायचे। हा आतील रॉड आहे शॉकअपमधील, त्याला एक स्टारचा नट दिलेला आहे। त्यासाठी हा वरचा ब्लॅक कलरचा जो दिसतोय आपल्याला शॉकर नट खोलण्याचा पुलर आहे। त्याच्यावरती टॉमी लावून हा नट खोल फिटिंग आपण करू शकतो। याने असा फिट करून घ्यायचा आहे। हा प्लेट लावून शॉकरवरील बोल्ट टाईट करून घ्यायचा आहे। शॉकर ऑइल टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला शॉकर ऑइल सील फिटिंग करून घ्यायचे। हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा हा एकच उद्देश होता की ऑइल सील फिटिंग करण्यासाठी यूएसडी शॉकअप म्हटलं तर आपल्याला जास्त अवघड वाटते। त्यासाठी हा व्हिडिओ बनवला, की हा मेकॅनिकल भावांसाठी व्हिडिओ बनवला खास करून। व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, फॉलो जरूर करा। बघू शकता हा एक पुलर, हा एक दुसरा पुलर शॉकर ऑइल सील फिटिंग करण्याचा, हा तिसरा पुलर, हा चौथा पुलर, पाचवा पुलर, 6वा पुलर, 7वा पुलर, अशा आपल्याला 7 पुलर लागतात।